सांगाल सर, आज या प्रकरणामध्ये विजय पवारचे एक पालक समोर येऊन त्यांनी बोललेलं काय सांगाल? खरं तर मेजर अनुरत वीर यांनी ज्या पद्धतीनं पुढे येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी त्यांची मांडणी केली व शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तेही गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आणि तशी त्यांनी रीतसर तक्रारही दिलेली आहे, परंतु अद्यापर्यंत पोलीस प्रशासनाने त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून घेतलेला नाही। खरं तर या पवार याचा नेमका आका कोण आहे की जेणेकरून जर पोलीस प्रशासन जर गुन्हा दाखल करून घेत नसेल तरी खरं तर संशयास्पद गोष्ट आहे आणि याच्यामध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात यावा अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व सर्वपक्षीय च्या वतीने मागणी आहे। गुन्हा दाखल करून घेतला जात नाही, कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का, काय वाटतं? राजकीय वरदहस्त आहे, त्याचा आका कोण आहे हे याचा शोध घेणं खूप महत्वाचं आहे। कारण पोलीस प्रशासनानं खरं तर 14 दिवस 13 दिवस 12 दिवस म्हणजे अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करून घेतला जातो, परंतु पोलीस कोठडी मागितली जाते, परंतु 3 दिवसाची पोलीस कोठडी मागणं म्हणजे ही एक संशयास्पद आहे। म्हणजे याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचं दिसून येत आहे। पोलीस अधीक्षकांनी आवाहन केलं होतं की असं काही अजून प्रकार जर घडलेला असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावा। तर त्याच्यामध्ये एक पालकांनी सांगितलं आहे, आनंद वीर सरांनी, त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? पोलीस प्रशासनाच्या वतीने जी प्रेस नोट काढण्यात आली की बीडमध्ये जो प्रकार घडला असा प्रकार जर कुठे घडलेला असेल तर पालकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी आणि त्या प्रेस नोटच्या नुसार बीडमधील एक माजी सैनिक अनुरत वीर हे पालक त्यांच्या मुलीला झालेल्या छळाच्या संदर्भामध्ये त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन रीतसर त्या ठिकाणी त्यांनी तक्रार दिलेली आहे, परंतु जो अद्यापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाहीये। अनुरत वीर यांनी प्रसार माध्यमांना मी त्यांची हे पाहिली मुलाखत, तर त्यांच्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी असं सांगितलंय की 2 दिवसामध्ये तपास करून तुमचा गुन्हा दाखल करण्यात येईल। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला देखील सांगू इच्छितो की 2 दिवसामध्ये तपास तुम्ही करावा आणि 2 दिवसामध्ये तपास करून जर तुम्ही गुन्हा दाखल नाही केला तर बीड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थिनी आणि विद्यार्थी हे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा घेऊन येतील किंवा पोलीस प्रशासनाच्या दारामध्ये येत्या 2 दिवसामध्ये सर्व विद्यार्थी पालक येऊन बसून ठिय्या आंदोलन करणार आहेत। आरोपी होमॅक्रांचे आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, खरंच आहे का किंवा खोटं आहे, काय सांगाल? काल त्यांची 2 दिवसाची पोलीस कोठडी झाल्यानंतर त्यांना काल न्यायालयामध्ये आणला असता त्यांना ज्या पद्धतीनं प्रसार माध्यमांवरती त्यांना दाखवण्यात आलं तर ते जस काय एखाद्या लग्नाचे नवरदेव आहेत अशा प्रकारचा त्यांचा पोशाख होता। आणि दुसरी एक घटना प्रसार माध्यमावरती आली, एक आरोपी एका गुन्ह्यामधला आरोपी त्याला रस्त्यावरनं त्याची धिंड काढण्यात आली होती आणि त्याच्या हातामध्ये हातकडी होती, म्हणजे एका आरोपीला एक न्याय आणि दुसऱ्या आरोपीला एक न्याय, ह्याची मोठ्या प्रमाणामध्ये बीड शहरामध्ये चर्चा चालू आहे की ह्याला वरदहस्त कुणाचा आहे का? बीडच्या पोलीस प्रशासनाकडून फक्त 2 दिवसांचा पिछार देण्यात आला, कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आला का असं काही? बीड पोलीस प्रशासनामध्ये पिंक पथक नावाचं जे पथक आहे आणि त्याचे जे अधिकारी आहेत, ज्या पद्धतीनं त्यांनी न्यायालयामध्ये न्यायाधीश साहेबांसमोर ज्या प्रकारे हे गंभीर प्रकरणाची बाब हे चौकशी कशा प्रकारे करायची आहे याच्यासाठी त्यांनी विजय पवार आणि खटावकरची पोलीस कोठडी जी काही 14 दिवसाची मागायची होती तर ती त्यांनी 14 दिवसाची मागितलीच नाही। म्हणजे आमचा पिंक पथकावरती सुद्धा संशय आहे हे नाकारता येत नाही।